सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील खानापूर रोड लगत ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट विटा ते सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षेसाठी पेपर स्प्रे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पुस्तक भेट देण्यात मॅडम यांना आलं तर जयश्री कांबळे मॅडम यांच्या शुभ हस्ते तक्रार निवारण पेटीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कांबळे मॅडम यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की मुलींनी मोबाईलपासून दूर राहावं, आपले संरक्षण आपण केलं पाहिजे, वेळप्रसंगी झाशीची राणी बनलं पाहिजे, मर्दानी खेळ आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनाही याची आठवण करून दिली पाहिजे। जोपर्यंत मुली मोबाईलपासून बाजूला होत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्रासह इतर क्षेत्रात प्रगती कशी होईल। त्यामुळे आई वडिलांना आपल्यामुळे खाली बघावं लागेल असं मुलींनी व मुलांनी सुद्धा जे क्षेत्र तुम्हाला मनापासून आवडतं त्या क्षेत्रामध्ये व शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष देऊन मी काहीतरी बनणार आहे असं ध्येय मनामध्ये घ्या। यावेळी अजितदादा जाधव म्हणाले, बरेच काही माझ्या डोळ्यासमोरचे किस्से सांगण्यासारखे आहेत, परंतु मुलींनो भविष्यात एखादा चुकीचा पाऊल टाकताना 10 वेळा विचार करा। पाऊल टाकल्यानंतर या विचाराची वेळ आपल्यावर काय येईल हे सांगता येणार नाही। अत्याचाराचे प्रमाण वाढलं, आपलं संरक्षण या हेतूनच आपण आपल्या संस्थेच्या वतीने स्प्रे वाटप करत आहोत की जेणेकरून संकटकाळी आपल्याला याचा वापर करता येईल। ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार म्हणाले, खरं तर मुलींनी दुर्गाचा अवतार धारण केला पाहिजे, आपलं संरक्षण आपण स्वतः केलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माऊलींचे आपण लेकरे आहोत, शिवकन्या आहोत आणि शिवकन्या कधीही मागे हटत नसते, कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे। तीच दिलेली शिकवण आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे। हिरकणीने वेळप्रसंगी दाखवलेले धाडस आपल्या लेकरासाठी हेच धाडस आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवा। जर एखाद्या मुलीवरती कुठेही मोठा प्रसंग आला तर त्या प्रसंगाला सामोरं कसं जायचं आणि तो प्रसंग हाणून कसा पाडायचा हे मात्र 100% लक्षात ठेवा। यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेखा शिंदे मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले। या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष अजितदादा जाधव, सांगली जिल्हा अध्यक्ष ओंकार चिरमे, ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलकर, जिल्हा निरीक्षक विक्रम माळी, आदित्य जाधव, सचिन शिरदोडे, अनिल पाटील, महादेव पाटील, विशाल शिंदे, सुनीता जाधव मॅडम, सुवर्णा पाटील मॅडम, मंदा माने मॅडम, अश्विनी पाटोळे मॅडम, रेणुका दुगम मॅडम तसेच ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट विटाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ मार्गदर्शक यांनीही आपले विचार व्यक्त केले। शेवटी सुरेखा शिंदे मॅडम यांनी सर्व मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मनापासून आभार मानले। आपण आज या ठिकाणी सतर्क नागरिक स्वयंसेवी संस्था यांच्या पोलीस मित्र यांच्या सौजन्याने जे काही तक्रार निवारण पेटीचं आपण अनावरण केलं त्या संदर्भात तसेच मुलींना रक्षणासाठी ज्या काही तुमच्या ज्या शारीरिक गरजा त्या माणसाच्या गरज आहे, साहजिक आहे, सगळ्या गोष्टी मानसिक असेल शारीरिक असेल या गोष्टी तुमच्या आपल्या समाजामध्ये सगळ्यांच्या गरजेच्या आहेत, पण ते कधी केल्या पाहिजे, काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला ज्ञान हवं। म्हणजे मोबाईलमुळे खरं तर अक्षरशः ही पिढी फक्त मोबाईलमुळे आणि इंटरनेटमुळे बिघडलेली आहे। पहिलं दारूची व्यसनं, मुलांच्यामध्ये खूप व्यसनेमुळे सुद्धा असे काही प्रकार केले जातात। असं काही करू नका। मुलींजवळ सांगायचं झालं तर स्वतःचं रक्षण स्वतः करण्याची तयारी ठेवा। मुलगी म्हणजे कमजोर नाही, कोणाच्या समोर सांगते, मुलगी म्हणजे कमजोर नाही। जर झाशीची राणी लढली नसती, तिनं जर इंग्रजांच्या विरुद्ध लढा केला नसता तर ती आता आपण तिला जितका मान देतोय तितका तिला दिला असता का? जिजाऊनी जर शिवाजींना घडवलं नसतं, जर आपल्यासारखं नाही, आताच्या आई मुलं बघा, आई आणि वडील इतकं पोरांवर प्रेम करतात की त्या पोरांना काही खेळायला सुद्धा त्यांना हे केलं जात नाही। नको नको पडशील, हे करू नको, ते करू नको, प्रत्येक गोष्टी ते पोरांना टोकलं जातं। तसं स्वातंत्र्य नाहीये। आपण म्हणतो की खूप त्यांचं प्रेम आहे आईवडिलांचं, अरे करा ना प्रेम, आईवडिलांनी पण प्रेम केलं पाहिजे का? जिजाऊ मातांचं शिवाजीवरती प्रेम नव्हतं, छत्रपतीवरती होतच ना। जर तिने जर छत्रपतीचा असा विचार केला नाही माझं कसं पाठवले तर आपलं राज्य घडलं असतं का? अहो, अगोदर तुमच्या घरातल्या लोकांचा लाईफ मिळवा, त्यांच्या नजरेत मोठं बना। तुम्हाला बाहेरच्या समाजात इज्जत दिली, मित्रमंडळी मैत्री कशासाठी देतात? इज्जत अभ्यासून बघा, पण आपल्या घरातले लोक आपल्याला काय
काय इज्जत देतात त्याचा पण अभ्यास करा. जर तुम्हाला घरातल्या लोकांनी इज्जत नाही दिली तर काय समाजाच्या इज्जतीला घेणार तुम्ही मस्त तुम्हाला दादा भैया म्हणून समाजात किंवा कॉलेजमध्ये भाऊ काय ते म्हणतात की असं कॉलेजमध्ये बरंच काय असते ते बाई करून फिरायचं आपल्या देशाला तरी गरज पडू नये. मागील आपण जर इतिहास बघितला, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर महिलांचा आदर त्या काळात होत होता. त्यानंतर आपण ह्या मोबाईलच्या युगात बाहेरच्या संस्कृतीला अटॅच होऊन आपण मोबाईलवर काहीतरी बघत नसायचं, त्या इंस्टा फेसबुक या असल्या सोशल मीडियावर आपल्याला तरुण बरेच पिढी चुकीच्या दिशेनं प्रवास करतात. ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे, कारण सगळ्यात जास्त मोबाईलमुळं युवा पिढी बिघडत आहे. त्यामुळं त्या मोबाईलचा योग्य वापर करणं आजच्या काळात गरज आहे. त्याचबरोबर ह्या आपल्या भारतात ह्या मागील 4-5 वर्षात बऱ्याच मुलींच्यावर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या. त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती जपण्याचं काम या युवक पिढीचं आहे आणि त्याचा योग्य वापर आपण केला पाहिजे. मुलींनो, आपले आई वडील दिवस रात्र काबाड कष्ट करण्यात मग्न असतात आणि आपल्याला कॉलेजमध्ये फीसाठी दिवस रात्र काम करतात आणि आपण इथे येऊन शिक्षणावर फोकस देणं महत्वाचं आहे. आणि मुलांनीही जर आपण करिअरवर लक्ष नाही दिलं तर कुठंतरी हुल्लड, चिखलकार बाईंनी सांगितलं तसं की हुल्लडबाजी करत बसलो तर आपल्यावर कुठेतरी गुन्हे दाखल होतील. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.